मुर्शिदाबाद रेशीम पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात उत्पादित केली जाते। तुतीच्या झाडांवर पाळल्या जाणाऱ्या तुती रेशीम किड्यांपासून हे रेशीम तयार केले जाते। मुर्शिदाबाद सिल्क त्याच्या प्रीमियम गुणवत्तेसाठी ओळखले जाते। हे रेशीम अतिशय बारीक, वजनाने हलके आणि करायला सोपे आहे। मुर्शिदाबाद सिल्क पासून बनवलेल्या 2 प्रसिद्ध साड्या आहेत, बलुचारी आणि गोरुड। ऐतिहासिक दृष्ट्या बंगाल हे भारताचे मुख्य रेशीम विणकाम केंद्र होते। 13व्या शतकात मुर्शिदाबाद रेशीम उत्पादनास सुरुवात झाली आणि 17व्या शतकापासून परदेशी व्यापारी या रेशीमकडे आकर्षित झाले। रेशीम हे बंगालच्या अर्थव्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचे उत्पादन होते, जे या प्रदेशाची अर्थव्यवस्था समृद्ध करत होते। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। रेशीम उत्पादन सर्वप्रथम चीनमध्ये सुरू झाले। मध्ययुगात बंगाल प्रदेशात रेशमाचे उत्पादन सुरू झाले, जे त्यावेळी बंगाल सिल्क म्हणून ओळखले जाऊ लागले। बंगालचे रेशीम उत्पादन क्षेत्र सध्याच्या मुर्शिदाबाद, मालदा आणि राजशाही भागात विकसित झाले आहे। 17व्या शतकात बंगालमधून युरोपात रेशीम आणि रेशीम उत्पादने निर्यात करण्याच्या उद्देशाने युरोपीय व्यापाऱ्यांनी मुर्शिदाबाद, मालदा आणि राजशाही येथे व्यापार केंद्रे स्थापन केली। उत्पादनाच्या ठिकाणी असलेल्या फरकामुळे बंगाल रेशीम हळूहळू मुर्शिदाबाद रेशीम, राजशाही रेशीम आणि मालदा रेशीम म्हणून ओळखले जाऊ लागले। 17व्या शतकाच्या सुरुवातीला विदेशी व्यापारी मुर्शिदाबादी रेशीमकडे आकर्षित झाले। ते मुर्शिदाबाद सिल्कचा उल्लेख बंगाल सिल्क म्हणून करू लागले। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने 1658 मध्ये कासिम बाजार येथे कुटीची स्थापना केली, ज्याचा मुख्य उद्देश मुर्शिदाबादमध्ये उत्पादित रेशीम युरोपमध्ये निर्यात करणे हा होता। पुढे डच, पोर्तुगीज आणि फ्रेंच व्यापारी मुर्शिदाबादच्या रेशीमकडे आकर्षित झाले आणि त्यांनी कासिम बाजार येथे कुठी उभारली, म्हणजेच व्यापार केंद्रे उभारली। मुर्शिदाबाद पासून रेशीम उत्पादनाची पद्धत दक्षिण भारतात पसरली। म्हैसूर राज्याच्या शासक टिपू सुलतान याने रेशीम लागवड आणि प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी एक तज्ञ मुर्शिदाबाद येथे पाठवले। त्यानंतर म्हैसूरमध्ये रेशीम उद्योग प्रथम वाढू लागला। प्लासीच्या लढाईत बंगालच्या नवाबाचा पराभव झाला आणि नंतर बंगालचे नियंत्रण ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आले। कंपनीने मुर्शिदाबादहून ब्रिटनला कच्चा माल निर्यात करण्यास सुरुवात केली। परिणामी मुर्शिदाबादच्या रेशीमसह बंगालचा रेशीम उद्योग कमी होऊ लागला। 1883 मध्ये तोट्यामुळे कारखाने बंद झाले। या काळात मुर्शिदाबाद रेशीम उद्योग विनाशाकडे चालला होता। भारताच्या स्वातंत्र्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने मुर्शिदाबाद रेशीमची भरभराट होऊ लागली। सध्या मुर्शिदाबाद जिल्हा हा पश्चिम बंगालमधील 2ऱ्या क्रमांकाचा आणि भारतातील 3ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा रेशीम उत्पादक जिल्हा आहे। मुर्शिदाबादी रेशीम उद्योगाला समृद्ध ऐतिहासिक वारसा आहे, तथापि तो सध्या कठीण टप्प्यातून जात आहे। मोठ्या प्रमाणात रेशीम उत्पादक तसेच विणकर उद्योग सोडत आहेत। 2002 मध्ये मुर्शिदाबाद जिल्ह्यातील एकूण रेशीम उत्पादक, शेतकरी आणि विणकर यांची संख्या अनुक्रमे 38,040 आणि 25,778 होती, जी 2012 मध्ये 14,593 आणि 15,160 पर्यंत घसरली। तज्ञांच्या मते रेशीम किड्यांच्या प्रजातींचा ऱ्हास, विविध प्रशासकीय व संस्थात्मक समस्या रेशीम शेतीच्या ऱ्हासाला कारणीभूत आहेत। हवामानातील बदल, दुष्काळ आणि पुरामुळे तुती उत्पादनात घट झाली। त्याचप्रमाणे बँकांकडून सहज कर्ज न मिळणाऱ्या गरीब शेतकऱ्यांना कमी कच्चे रेशीम उत्पादन करावे लागते। महानगरांमध्ये नोकरीच्या आकर्षक संधी, चांगले आणि वेळेवर वेतन आणि इतर उपजीविकेच्या संधींनी
शेतकरी आणि विणकरांना रेशीम उत्पादनापासून दूर केले आहे। मुर्शिदाबाद सिल्कचा वापर प्रामुख्याने साड्या बनवण्यासाठी केला जातो। मुर्शिदाबाद सिल्क साडीमध्ये सोनेरी किनार असलेली मोराची निळी पार्श्वभूमी, आचलवर रंगबिरंगी झुमको किंवा वाहणारी सोनेरी जरी काम, शुद्ध पर्णसंभाराचे सजावटीचे आकृतिबंध, किचकट विणकाम आणि जरीच्या फुलांचे आणि पक्ष्यांच्या आकृतिबंध आहेत। मुर्शिदाबादच्या रेशीमला विणकामाची राणी किंवा क्वीन्स विविंग म्हणून ओळखले जाते, जे जगप्रसिद्ध आहे। बलुचारी हे मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जियांग जवळील बलुचर नावाच्या परिसरातून उगम पावते। बालुचारी साड्या मुर्शिदाबादी सिल्कने बनवल्या जातात। नंतर बालुचारी साड्या कापसापासून बनवल्या गेल्या, तर दुसरीकडे बालुचारी साड्या बांबू आणि केळीसारख्या वनस्पतींपासून मिळवलेल्या धाग्यांपासून बनवल्या जातात। गोरुड मुर्शिदाबाद सिल्कने बनवलेली प्रसिद्ध गोरुड साडी। या साडीचे उत्पादन मुर्शिदाबाद सिल्कने बनवलेली प्रसिद्ध गोरुड साडी। या साडीचे उत्पादन प्रामुख्याने मुर्शिदाबाद जिल्ह्यातील मिर्झापूर येथे होते। जामदानी साड्याही मुर्शिदाबाद सिल्कने बनवलेल्या आहेत। साड्यांव्यतिरिक्त मुर्शिदाबादी सिल्कचा वापर शेरवानी सारख्या इतर कापडांच्या उत्पादनात दिसून येतो। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील या मुर्शिदाबाद सिल्क साड्या तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील। तुम्हाला त्या खरेदी करायच्या असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट्स करून विचारा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।